तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी बद्दल अजूनही काही प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. ई-के-वाय-सी बद्दल काही प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही, कारण ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून लाभ बंद झाला, त्या बहिणींना प्रश्न पडले आहे की आम्ही तर ई-के-वाय-सी बरोबर केली होती, आम्ही तर ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट केलेली होती. जेव्हा आम्ही दोन्ही आधार क्रमांकाचा ओटीपी टाकला आणि 2 प्रश्नाचे उत्तर दिले, एक टिक दिली, त्यानंतर ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट केली आणि आम्हाला अशा प्रकारचा ग्रीन मेसेज आलेला होता. ग्रीन पट्टीवर मेसेज आला होता. त्या पट्टीवर लिहिलेलं होतं की तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. मग ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली असून सुद्धा शासनाने के-वाय-सी चुकली म्हणून सांगितलं आणि आमचा लाभ का बंद केला? तरीही शासनाने के-वाय-सी चुकली म्हणून सांगितलं आणि आमचा लाभ का बंद केला, या प्रश्नाचं उत्तर भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं की आम्ही के-वाय-सी तर सक्सेसफुल सबमिट केली, आमची के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली, मग शासन म्हणते की आमची के-वाय-सी चुकली. मग यामागे काय रिझन आहे? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, आपण सर्वात आधी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकला, त्यांचा ओटीपी टाकला, पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, त्यांचा ओटीपी टाकला, त्यानंतर दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिले आणि ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट केली. त्यानंतर आपल्याला ग्रीन पॉपअप मध्ये अशा प्रकारचा मेसेज आला की तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली हा पॉपअप आला, त्यामुळे लाडक्या बहिणींना काय वाटलं की आता ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली असं दाखवत आहे, म्हणजे आता विषय संपला. जेव्हा के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली तर विषय संपला, आपला लाभ आता पुढे सुरू राहील. पण बघा, यामध्ये शासनाची पूर्णपणे 100% चुकी होती. शासनाची यामध्ये चुकी आहे, कारण शासनाने कन्फ्यूज करणारे जे काही प्रश्न दिलेले होते, जे काही शासनाने 2 वेळा के-वाय-सीचे प्रश्न बदलवले. पहिले प्रश्न अशा प्रकारचे होते, दुसरे प्रश्न अशा प्रकारचे होते. पहिल्या के-वाय-सी मध्ये भरपूर लाडक्या बहिणींची प्रश्नाचे उत्तर देताना चुकी झाली आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा काही बहिणींनी या ठिकाणी चुकी केली. मग शासनाला असं वाटलं की काही बहिणींच्या कुटुंबामध्ये लाडक्या बहिणी होय म्हणत आहे तर सरकारी नोकरीवर असेल, या ठिकाणी सुद्धा होय म्हणत आहे तर सरकारी नोकरीवर असेल. त्यामुळे शासनाने काय केलं, डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने, ऑटोमॅटिक पद्धतीने प्रश्नाच्या उत्तरांचं व्हेरिफिकेशन केलं आणि त्या बहिणींना होय या उत्तरावर अपात्र ठरवलं. बरोबर. आणि तुमची के-वाय-सी चुकली किंवा मग तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे हे रिझन दाखवून लाडक्या बहिणींना अपात्र केलं, त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ बंद केला. पण तुमची के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली, याचा अर्थ असा नाही की चौकशी पूर्ण झाली. तुम्ही जेव्हा ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट केली, ती तुमची के-वाय-सीचा फॉर्म जो आहे, तुमच्या के-वाय-सीचा अर्ज शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झाला. तुमचा आधार क्रमांक, तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झाले. त्यानंतर त्याची के-वाय-सी झाली. तुमची के-वाय-सी सबमिट का झाली? कारण तुमचा आधार क्रमांक बरोबर होता. तुमचा आधार क्रमांक जर चुकला असता तर तुमची के-वाय-सी सबमिट झाली नसती, तुम्हाला हा मेसेज आला नसता. तुम्हाला हा मेसेज आला कारण तुमची के-वाय-सी मध्ये तुमचा आधार क्रमांक बरोबर सबमिट केला, त्यामुळे तुमची के-वाय-सी सबमिट झाली असा शासनाने तुम्हाला मेसेज दिला. पण के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाल्यानंतर शासनाने जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सीची ऑटोमॅटिक पद्धतीने तुमच्या के-वाय-सीची चौकशी केली आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला पात्र आणि अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यानंतर तुमची के-वाय-सी चुकली म्हणून सांगितलं, तुमची के-वाय-सी रिजेक्ट झाली म्हणून तुम्हाला सांगितलं. बरोबर. तर जे काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होतं की के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झाली असून सुद्धा आमचा लाभ का बंद झाला? तर के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होणे, शासनाच्या टेबलवर जाणे, वेबसाईटवर सबमिट होणे यामध्ये फरक आहे. पण सक्सेसफुल झाल्यानंतर शासनाने के-वाय-सी करायची होती, शासनाला त्या के-वाय-सीची चौकशी करायची होती. त्या चौकशी झाल्यानंतर शासनाने तुमचा लाभ जो आहे तो सुरू किंवा बंद केला. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सक्सेसफुल सबमिट होणे आणि त्याची के-वाय-सीची चौकशी होणे हे दोन्ही विषय वेगळे आहे. हे दोन्ही विषय जे आहे ते वेगळे आहे. तुम्ही फक्त के-वाय-सी सबमिट केली होती, त्या के-वाय-सीवर चेकिंग झाली, चौकशी झाल्यानंतर काही बहिणींच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, काही बहिणींनी बरोबर उत्तर दिले, काही बहिणींनी प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले. त्यामुळे शासनाने के-वाय-सी चुकली म्हणून सांगितलं, के-वाय-सी रिजेक्ट झाली म्हणून सांगितलं आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला. ई-के-वाय-सीची चौकशी, ई-के-वाय-सीची दुरुस्ती करण्यासाठी, फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी भरपूर जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू झालेली आहे आणि यापैकी भरपूर जिल्ह्यामध्ये अजूनही अंगणवाडी सेविका यांनी चौकशी करण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दुसरं काहीतरी माध्यम, दुसऱ्या कोणत्या तरी विभागाकडे हे काम द्यावं आणि लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी मध्ये खरंच पात्र आहे, त्या बहिणींना लवकरात लवकर पात्र करून
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणींचा सुरू करावा, त्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू करावा. नाहीतर शेवटचा ऑप्शन शासनाकडे आहे, जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शासनाने पुन्हा ई-के-वाय-सीची ऑनलाईन वेबसाईट सुरू करावी. ऑनलाईन पद्धतीने शासनाने पुन्हा ई-के-वाय-सीची वेबसाईट सुरू करावी आणि ऑनलाईन पद्धतीनेच लाडक्या बहिणी आपली के-वाय-सीची दुरुस्ती करतील. ऑनलाईन पद्धतीने शासनाने त्याची चौकशी करावी आणि ऑनलाईन पद्धतीनेच शासनाने पुन्हा के-वाय-सीची दुरुस्ती, के-वाय-सीची चौकशी करून लाडक्या बहिणींचा लाभ सुरू करावा.